श्री दासगणू विरचित गजानन विजय ग्रंथ अध्याय 8 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे वसुदेव देवकी नंदा, हे गोप गोपी मनरंजना, हे दुष्ट दानव मर्दना, श्री हरी पाव माते. तुझ्या प्राप्तीचे साधन, कर्माधिकांचे अनुष्ठान, पराभक्तीचे सेवन करण्या आहे अपात्र मी. तुझी ज्ञानदात्री शास्त्रे सारी, गिरवाण भाषे तरी. त्याचे सांग करू हरी, सेवन ते कवण्या रीती. गिरवाणाचा नसे गंध, त्यातून माझी मती मंद. कमलांतील मकरंद, बेडूकाला मिळतो कसा. अन्नदानी तुझी प्राप्ती, जरी करून घेऊ श्रीपती. तरी धनाचा अभाव निश्चिती, दारिद्र्य पदरी बांधले त्वा. जरी करू मी तीर्थयात्रा, तरी सामर्थ्य नाही गात्रा. तशातही अंधत्व आता, आले आहे दृष्टीत्वे. ऐसा सर्व बाजूंनी, मी दीनहीन चक्रपाणी. दारिद्र्यांचे मनीच्या मणी, जाती जिरोण मनोरथ. हे व्यावहारिक दृष्ट्या बरे जरी, परी तुझ्या कृपे झाल्यावरी. स्वानंदाच्या सागरी, रोहते राहे अहोरात्र. तुझ्या कृपेने महिमाण, आगळे आहे सर्वाहुण. घनाच्या पाण्या लागून, दाम देण्याची गरज नसे. मेघांनी आणल्या मनात, तळी विहिरी भारतात. निव्वळ खडकास फुटतात, पाट पाण्याचे पांडुरंगा. ऐशा त्या तव कृपेचा, दासगणू हा भुकेला साचा. घास एखादा तरी त्याचा, घालत माझ्या मुखात. तेने मी तृप्त होईन, अवघ्या सुखाने पावेन. अमृताचा लाभता कण, रोग सारे दूर होती. असो मागील अध्यायी, देशमुख पाठला ठाई. मुक्कामाते दुफळी बाई, येऊन बैसली हे ऐकले. जेथे ही नांदी दुफळी, तेथे तेथेही करी होळी. अवघ्या सुखांची रांगोळी, हिच्या पायी होतसे. क्षयरोग तो शरीराला, वा दुफळी रोग समजाला. नेतसे यमसदनाला, प्रयत्न पडती लुळे तेथ. असो तळ्याची या काठावर, देशमुखाचा एक मल्हार. करू लागला चरचर, या खंडू पाटलांपुढे. पाटील गावीचा अधिकारी, पाटील गावीची पंढरी. काही कामावरून खरी, कुरबुर झाली उभयंताची. तो असे मर्या महार, देशमुखाचा ज्याला जोर. तो बोलला उणे उत्तर, खंडू पाटला कारणी. पाटील वदला त्यावरी, तुझी रीतही नाही बरी. गरिबाने पायरी, आपली कधी सोडू नये. उणी उत्तरे बोलण्याचा, अधिकार आहे देशमुखाचा. तुझ्या सारख्या नकट्याचा, नाही हे जाण म्हणी. तरी महार ऐकेना, करू लागला चेष्टा नाना. त्याच्या ऐकुनी भाषणा, पाटील खवळला मानसी. बाचाबोचीचे कारण होते अति क्षुल्लक जाण. कागद ठाण्या लागून, पाठवले होते पाटलाला. तो टप्पा न्यावयासी, सांगितले होते महारासी. की तू असाच जा अकोल्यासी, तहसीलीत टप्पा द्याया हा. ते ऐकोनी वदला महार, मीन हा टप्पा नेणार. देशमुखाचा अश्रिताश्वर, तुमचा डोळा महेशा. काही असो आज दिनी, मी टप्पा न जाय घेऊनी. तुझ्या हुकुमा लागोनी, बोंबा शिमग्याच्या समजतो मी. ऐसे वदनी बोलला, हावभावही तैसा केला. मुठवळूनी हात नेला, त्याने आपल्या मुखापुढे. ती त्याची पाहुणी कृती, खंडू पाटील कोपला चित्ती. भरीव वेळूची काठी होती पाटलांच्या हातात. त्याच काठीचा केला प्रहार, महाराची या हातावर. पाटील मूळचा जोरदार, त्याने रागे केला प्रहार हा. त्या प्रहारे करून, हात गेला मोडून. महार बेशुद्ध होऊन, पडता झाला भूमीवर. पाटील तुमच्या महाराला, गेले टप्पा द्यावयाला.
तो इकडे वृत्तांत कैसा झाला तो आता सांगतो. तो महार त्याच्या आप्त्यांनी नेला उचलून देशमुखा सदनी. मोडला हात हे पाहुणी देशमुख ते संतोषले. वा छान गोष्ट झाली आपणा कुरापत काढण्या भली. ही अनायासे संधी आली ती उपयोगी न दवडंडे. त्याची त्या महारास तत्काळ नेले कचेरीस. समजाविले अधिकाऱ्यासी खोटे नाटे बिबुध हो. कोठेही दोन पक्षात वाकडे आल्या यत्किंचित. काट्यांचेच होतात नायटे ते अवलोका. फिर्याद त्या महाराची पुस्तकात नोंदली साची. आज्ञा झाली अधिकाराची पाटील पकडून आणावया. शेगावी झाली पुकार उद्या आहे पाडणार. पाटलांच्या पदी थोर बेडी करी हातकड्या. ते खंडू पाटला समजले थांबे धाबे त्याचे दनावले. तोंडचे पाणी पळाले झाला अति चिंतातुर. ज्या शेगावी मी वाघावरी वागत होतो आजवरी. तेथेची का हा श्रीहरी प्रसंग आणिला बेडीचा. अब्रुदारास अपमान वाटे मरणाहून मरण. बंधू गेले घाबरून काही विचार सुचेना. खंडू हताश होऊन बसला तो एक विचार सुचला त्याला. श्री गजानन महाराजाला साकडे हे घालावे त्या साधूने वाचून या संकटाचे निरसन. करणारा न कोणिया न राहिला या वराडी. लौकिकी यज्ञ करण्याला बंधू गेले अकोल्याला. खंडू पाटील नीट आला समर्थाकडे रात्रीस. येताच केला नमस्कार शिर ठेविले पायावर. महाराजाला कठीण फार प्रसंग तो माझ्यावरी. सरकारी कामानिमित्त मी एका महाराप्रत तळ्यापाशी ताडिले सत्य. करातील काठीने त्याचा ऐसा परिणाम. झाला काट्यांचा नायटा केला देशमुख मंडळींनी भला. माझे अहित करण्यास त्या निमित्त कैदी मला. होण्याचा उद्या प्रसंग आला समर्था माझ्या इज्जतीला. तुझ विण कोण रक्षिले उद्या येतील राजदूत. मला येथून नेण्याप्रत बेडी ठोकोनी पायात. ऐसे आज ऐकिले त्यापेक्षा गुरुवरा. गळा माझा येथोची चिरा ही घ्या तलवार तेथो करा. वेळ करू नका हो अब्रुता कारण बेजित हेच मरण. अपराध माझा त्यातून अति अल्प दयाळा. त्या अपराधारूपी गड्याचा हा डोंगर झाला साचा. अभिमान माझ्या अब्रूचा धरा समर्था ये काळी. जयद्रथाच्या वेळेला अग्निकाष्ट भक्षणाला. होता अर्जुन तयार झाला केवळ आपुल्या अब्रूस्तव. तेथे भगवंताचे भली अब्रू त्याची रक्षण केली. प्रभूने वस्त्र नेसविली द्रौपदीला सभेत. तेवी मम अब्रू ही पांचाळी देशमुख कौरवांची आणिली. नग्न करण्याची भली हेची करा हो रक्षण. ऐसे वधून समर्थाला पाटील रडू लागला. आसवांचा तो चालला पूर नेत्रा वाटे हो. घरची माणसे चिंतातुर आधीच झाली होती फार. नाही त्यांचा शोका पार तो सांगावा कोठवरी. इकडे समर्थांनी भले दोन्ही हाती कवटाळिले. पण खंडू पाटला हृदयी धरिले त्याचे सात्वना करावया. अरे काम करत्या पुरुषाप्रत ऐशी संकटी येतात. वरच्यावरी जाण सत्य त्याची चिंता पाहू नको. स्वार्थदृष्टी बळवंता ऐसेच होते तत्वता. खऱ्या नीतीची ही वार्ता अनु मात्र त्या कळत नसे. तुम्ही पाटील देशमुखच दोघे जण एका जातीचे असून एकमेकांचे नुकसान स्वार्थी करू पाहता. मार्गे कौरव पांडवात स्वार्थेच आला विपट सत्य. परी पांडवाचा पक्ष तेथ न्याय खरा होता की. म्हणून पांडवा कारणे साह्य केले भगवंताने. सत्यासाठी मारणे भाग पडले कौरवांना. जा भिवू नकोस तिळभर बेडी न तुझी पडणार. किती जरी तुला जोर देशमुखाने आपल्या. तेच पुढे खरे झाले पाटील निर्दोषी मनोनी सुटले. जे का संत मुखा वाटे आले तो न खोटे होई कधी.
पाटील मंडळी उत्तरोत्तर भजू लागली साचार. कोणा नाही आवडणार अमृत ते सेवावया. पुढे खंडू पाटलाने करू विनंती प्रेमाने. नेले राहावया कारणे समर्थाला निजगृही. असता पाटील सदनात गजानन स्वामी समर्थ. ब्राह्मणा आले अवचित 10-5 तैलगी. तैलगी विद्वान सती कर्मठ वेदावरी प्रिप्ती. परिधनाचा लोभ चित्ती राही त्यांच्या विशेष. ते काही मिळेल म्हणून समर्थाकडे आले जाणे. तई होते पांघरुण घेऊन समर्थ निजलेले. त्यांना जागे करण्याप्रत ब्राह्मण म्हणू लागले मंत्र. जटेचे ते स्वरासहित अति उच्च स्वराने. मंत्र म्हणण्यात चूक झाली तीन त्यांनी दुरुस्त केली. म्हणून आसनी उठून बसली गजाननांनी स्वारी पहा. आणि ऐसे वदले ब्राह्मणाला, तुम्ही कशासाठी वैदिक झाला. हीनत्व वेदविद्येला आणू नकारे निरर्थक. हीन विद्या पोटाची मोक्षदात्री आहे साची. बाडोळीस बांधल्या शालीची किंमत काही राखाहू. मी म्हणतो ऐसा म्हणा खरे स्वरमणी आणा. उगीच भोळ्या भाविकांना सोंग आणून नांदू नका. जी रुचा ब्राह्मणाची म्हणण्या सुरू केली जाणी. तोच अध्याय समर्थांनी धडधड म्हणून दाखविला. चुकन कोठे म्हणण्यात शब्दोच्चार स्पष्ट सत्य. वाटे वसिष्ठ मूर्तिमंत वेद म्हणण्या बसला असे. तेलंगी ते ऐकून चकित झाले. अधोवदन बैसले. मुखवरी करण्या आपुले भय मणी वाटले त्या. सूर्य उदय झाल्यावर त्यांच्या पुढे का होणार. दीपाचा तो जय जयकार त्यांची किंमत अंधारी. विप्रमणती आपुल्या मणी हा पिसा कशाचा महाग्याडी. चारी वेद त्याच्या वदनी नांदतात प्रत्यक्ष. हा विधाताच होय दुसरा शंका येथे नुरली जरा. हा असावा ब्राह्मण खरा जातीने की निसंशय. परमहंस दीक्षा याची वार्ता न उरली बंधनाची. कोणत्याही प्रकारची हा जीव मुक्त सिद्ध योगी. काही पुण्य होते पदरी म्हणून मूर्ती पाहिली खरी. हा वामदेव याला दुसरी उपमान ती द्यावई. असो खंडू पाटलांकडून त्या ब्राह्मणाला गुण. देते झाले दयाघन रुपया दक्षिणा. ब्राह्मण संतुष्ट झाले अन्य गावा निघून गेले. महाराज ही कंटाळले उपाधीला गावच्या. श्रोते खऱ्या संतांप्रत उपाधीना असे पटत. दांभिकाला मात्र भूषण होते ती येचे. गावाची या उरलेला एक मळा सानिध्याला. या मळ्यात भाजीपाला होता बहुवस. एक शिवाचे मंदिर तेथे होते साचार. लिंबतरूची थंडगार छाया होती ते ठाई. हा कृष्णजी पाटलाचा मळा होता मालकीचा. हा कृष्णाजी खंडूजीचा सगळ्यात शेवटला भाऊ असे. त्या मळ्यात महाराज आले शिवालय सानिध्य बैसले. एका ओट्यावरी भले निंबतरूच्या छायेत. समर्थ म्हणाले कृष्णाजीसी, मी आलो तुझ्या मळ्याशी. काही दिवस राहावयासी या श्री शंकरा सानिध्य. हा भोलेनाथ कर्पूर गौर नीलकंठ पार्वतीवर. हा राजेश्वर आहे अवघ्या देवांचा. तो तुझ्या मळ्यात रमला म्हणून मीही विचार केला. येथे येण्याचा तो भला दे सावली करून. तेच वाक्य ऐकले 6 पत्रे आणविले. ओट्यावरी छप्पर केले कृष्णाजींनी तत्काळ. समर्थांनी वास केला म्हणून मळा क्षेत्र झाला. राजा जाय जयास्थला तीच होते राजधानी. महाराजांचे बरोबर होता पाटील भास्कर. सेवा करण्या निरंतर दुसरा तुकाराम कोकाट्या. खाण्यापिण्याची तरतूद सारी निजांगे कृष्णाची पाटील खरी. समर्थ ते जेवल्यावरी तो प्रसाद घेत असे. असो गजानन असत्या मळ्यात गोष्ट घडली अद्भुत. येते झाले फिरत 10-20 गोसावी ते ठाई. समर्थांचा बोलबाला त्यांनी आधीच होता ऐकला. म्हणून त्यांनी तळ दिला येऊन या मळ्यात. गोसावी म्हणली
म्हणती पाटलासी आम्ही आहो तीर्थवासी, जातो रामेश्वरासी भागीरथीला घेऊन. गंगोत्री जमनोत्री केदार, हिंगलाज गिरणार डाकोर, ऐशी क्षेत्रे अपार पाहिली पायी फिरोनी. ब्रह्मागिरी गोसाव्याचे आम्ही शिष्य आहोसाचे, महाराजही आमुचे आहेत सांप्रत बरोबर. हे महासाधू ब्रह्मगिरी ज्यांच्या बंदा गुलाम हरी, ती मूर्ती झाली घरी तुझ्या पूर्वभाग्याने. शिरापुरीचे आयाचित आम्हा द्यावे तुम्ही त्वरित, लागे जो ओढण्याप्रत गांजा तोही पुरवावा. 3 दिवस येथे राहू, चौथे दिवशी येथून जाऊ. पाटील नका कष्टी होऊ, साधून घ्या ही पर्वणी. तुम्ही पाशीला मळ्यात वेडा पिसा नंगाधूत, मग आम्हा देण्या आयाचित मागे पुढे का पाहता. गाढवासी पोशिती गाईस लाथा मारिती, ते का म्हणावे सन्मती पहा विचार करुणी. आम्ही गोसावी वैराग्य भरित, जाणतो अवघा वेदात. मर्जी असल्या मळ्यात या पोथी ऐकावया. कृष्णाजीची म्हणे त्यावरी, उद्या घालीन शिरापुरी. आज आहेत भाकरी या त्याच जाव्या घेऊन. जितुका गांजा ओढाल, तितुका तेथेच मिळेल. तेथे चालता बोलता कंठनीळ बसला आहे पत्र्यामध्ये. 2 प्रहराची वेळा खरी, घेतल्या चोण भाकरी. मळ्यात येऊन विहिरीवरी बैसले गोसावी भोजना. समर्थांच्या सामोरी एक छप्पर ती भीतरी. गोसाव्यांनी लावली खरी आपोआपली कडासने. त्यांचा जो होता महंत ब्रह्मगिरी नामे सत्य, तो गीतेप्रत वाचू लागला अस्तमानी. गोसावी श्रवणा बैसला, गावातूनही काही आले. पोथी ऐकावया भले त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची. नैन छिंदंती हा श्लोक निरूपणाचा होता देख. ब्रह्मगिरी पक्का दांभिक, स्वानुभावचा लेश नसे. निरूपण त्याचे ऐकले, गावकऱ्यास नाही पटले. ते आपसात बोलू लागले, हा नुसतं शब्द छल. सारे पोथी ऐकल्यावरी येऊन बैसले पत्र्या भीतरी. गजाननाच्या समोरी संत दर्शन घ्यावया. लोक म्हणती छप्पराला निरूपणाचा भाग झाला. येथे पत्र्यास बैसला स्वानुभवाचा पुरुष हा. तेथे ऐकला इतिहास, तेथे पाहिला प्रत्यक्ष पुरुष. या भाषणे गोसाव्यास राग आला काहीसा. अवघे गोसावी गांजा प्याया, बसले होते घेऊन. त्या पत्र्याची ठाया चालली चलिम गांजाची. पत्र्यात पलंगाच्या वरी बसली होती समर्थ स्वारी. चिलीम भरून वरच्यावरी प्याया देई भास्कर. त्या चिलिमीच्या विस्तवाची ठिणगी पलंगी पडली. साची ती पडताना कोणाची दृष्टी न गेली तिच्यावर. काही वेळ गेल्यावर निघू लागला धूर. पलंग पेटला अखेर एकदम चहू बाजूंनी. तो प्रकार पाहता भास्कर बोले सद्गुरुनाथा, पलंग सोडा शीघ्र आता या खाली उतरून. लाकडे ही पलंगाची आहेत की सागाची, तीन आता विझावयाची पाण्या वाचून दयाळा. तरी समर्थ बोलले वाचे, भास्करा अग्नी विझवण्याचे कारण नाही तुला साचे, जल मुळीच आणू नको. अहो महाराज ब्रह्मगिरी या बैसा पलंगावरी, तुम्हा आहे अवगत खरी. भगवद्गीता साकलले, त्याच्या परीक्षेची वेळ आणली हरीने तात्काळ. ब्रह्मांड जाळी अनळ याचा प्रत्यय दाखवला. दैन्य छिद्दंती श्लोकावर व्याख्यान केले एक प्रहर. आता का मानिता दूर या पलंगी बसण्याचा. जा भास्करा लवकरी ब्रह्मगिरीला करी धरी. आणून बसवी अत्यादरी या जळत्या पलंगावर. ऐशी आज्ञा होते क्षणी भास्कर गेला धावणी. ब्रह्मगिरीच्या सव्य पाणी धरिला त्याने निज करे.
भास्कराचे शरीर धिप्पाड सशक्त पिळदार. तो गोसावी त्याच्या समोर शोभू लागला घुंगुरडे. पलंग पेटला चोफेर, ज्वाळा निघू लागल्या थोर. परी महाराज आसनी स्थिर, हलले मुळी न इतकेही. श्री प्रल्हाद कयाधुसूत, उभा केला अग्नीत. हे लिहिले पुराणात श्री व्यासांनी भागवतीत. त्या लिहिलेल्या गोष्टीचे प्रत्यंतर दाविले साचे. मळ्या माझी श्रीकृष्णाची श्री गजानन साधूंनी. ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशी, मला न न्या पलंगापाशी. महाराजांच्या अधिकाराशी मी नाही जाणीतले. तेन माणी भास्कर, ओढीत आणिला फरफर. उभा केला समोर आपुल्या सद्गुरूची या. नैन दहती पावक, हे खरे करुण दावा. वाक्य ऐसे बोलता महाराज देख, गोसावी परमत घाबरला. गोसावी म्हणे, भीत भीत मी पोटभऱ्या आहे संत. शिरापुरी खाण्याप्रत मी झालो गोसावी. माझ्या अपराधाची क्षमा, याच करी शांती धामा. केला खटाटोप रिकामा, गीताशास्त्र शिकण्याचा. तुला पिसा मी म्हणालो, आता पस्तावा पावलो. मी दाती द्रोणच धरून आलो, शरण तुला अभय दे. शेगावच्या जनांनी केली समर्था विनवणी. आपण अंगणी पासूनी भय नाही हे खरे. तरी महाराज आमच्याकरिता खाली यावे लवकर आता. अशी स्थितीत पाहता तुम्हा आम्हा धडकी भरे. म्हणून आमच्यासाठी उतरा खाली ज्ञान जेठी. गोसावी झाला हिपुटी, तो न काही बोलला. लोकविनंतीस द्यायामान, खाली उतरले गजानन. तो पलंग पडला कोसळून, एक पळही न लागले त्या. अवघाच होता जळला, जो भागशेष उरला. तो लोकांनी विजविला, साक्ष दावण्या इतरांसी. ब्रह्मगिरी पायी लागला, निरभिमान अवघा झाला. स्पर्श होता गंगाजला, मल कुठुनी राही तेथ. मग मध्यरात्रीच्या समयाला ब्रह्मगिरीच बोध केला. आजपासून चेष्टेला तू या सोडून देई रे. ज्यांनी राख लावली त्यांनी उपाधी दूर ठेवावी. अनुभवांनी न सांगावी गोष्ट कोणा निरर्थक. नुसते शब्दा पांडित्य माजले जगी अतोनात. तेडेच आहे झाला घात आपुल्यात या संस्कृतीचा. गोसावी मच्छिंद्र जालंधर, गोरख गहिनी साचार. ज्ञानेश्वराचा अधिकार किती म्हणून सांगावा. स्वानुभवाचे झाले यती, श्री शंकराचार्य निश्चिती. प्रपंची राहून ब्रह्मस्थिती, अनुभविली एकनाथांनी. स्वामी समर्थ ब्रह्मचारी, हे ब्रह्म साक्षात्कार. होऊन गेले भूमीवरी, याची चरित्रे आणि म्हणा. उगीच खाया शिरापुरी, भटकू नको भूमीवरी. सारण तया माझारी, एतुलेही गवसणार. ऐसा बोध ऐकिला, ब्रह्मगिरी विरक्त झाला. प्रातकाळीच उठून गेला, कोणा न भेटता शिष्यासह. ही गोष्ट दुसऱ्या दिवशी कळली अवघ्या गावासी. जो तो आला पहावयासी, मळ्यात जळलेल्या पलंगाती. हा दासगणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ. तारो भाविक भवाब्धीत, हेची इच्छी दासगणू. शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. श्री गजानन विजय ग्रंथस्य अष्टमोऽध्यायः समाप्त.